या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कुंभोज येथे सानिका सबकाहीला न्याय मिळावा या मागणीसाठी आज शांततेत मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. 3 दिवसांपूर्वी कुंभोज हातकणंगले रोडवर झालेल्या भीषण अपघातात सानिका व तिच्या आजोबांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून अपघात प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. निपक्षपाती चौकशी होऊन दोषींवर कठोर शासन व्हावे, पीडित कुटुंबास न्याय मिळावा, तसेच रस्ते सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशा मागण्यांसह ग्रामस्थ, सामाजिक संघटना व विद्यार्थी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले. शांततामय पद्धतीने काढलेल्या या मोर्चामधून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. सानिका सपकाळ या मुलगीचा ऍक्सिडेंट झाला आणि अजूनपर्यंत म्हणजे कोणतीही दखल पोलीस प्रशासनाने घेतलेली नाही आणि पोलिसांचं काय चालू झालंय, आरोपीला संरक्षण देण्याचं काम केलंय. त्याने आज मोर्चा आपला निम्म्यातच वळवला. त्यांनी ही एवढी काय गरज होती? तुम्ही पोलिसांनी पण सांगायला पाहिजे की तुम्ही आरोपीला संरक्षण देण्याचं काम करताय काय. तसं असेल तर डायरेक्ट स्पष्ट काय आहे ती एकदा होऊन जाऊ दे. आणि ही मुलगी एकाच समाजाची नाही, ही मुलगी कुंभोज गावची आहे आणि आम्ही सपकाळ कुटुंबाबरोबर सगळे कुंभोज ग्रामस्थ त्यांच्या सोबत आहे. आणि मगाशी एका व्यक्तीने सांगितलं की या सदर आंदोलनचं म्हणजे आता मूक मोर्चा काढला, याचं आक्रोशमध्ये रूपांतर होऊ नये याची पोलीस प्रशासन खरोखर काळजी घ्यायला पाहिजे. आणि हा आता आम्ही मूक मोर्चा काढलाय, पुढला मोर्चा असेल तर आक्रोश मोर्चा असणार आणि हा पोलीस स्टेशनवर असणार हातकणंगलेच्या. त्यामुळे पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावं एवढीच आम्ही विनंती करतो. सानिका व तिचे आजोबा यांच्या शोक सभेनिमित्त किंवा जी काय पोलीस प्रशासनाकडून FIR मध्ये किंवा पुढची काय कारवाई सुरू होती त्यामध्ये जी काही दिरंगाई व जी सोयीनुसार जी काही बनवेगिरी सुरू होती ती सगळ्यांनी आपण बघितल्या. तर पोलीस प्रशासनाला माझं एवढंच सांगणं आहे की एक नाही 2 अपघात झाले तर 2 जणांचे जीव गेलेले आहेत आणि यामुळं सर्व समाज व ग्रामस्थ आज या ठिकाणी मूक मोर्चा काढत आहेत. मगाशीच गणेश दादांनी म्हटल्याप्रमाणे या मूक मोर्चाचं रूपांतर जर आक्रोश मोर्चा जर करायचं नसेल पोलीस प्रशासनाला तर लवकरात लवकर जी प्रक्रिया आपण राबवताय ही तुमच्या सोयीनुसार ती राबवली जाते हे सगळ्यांना दिसून येत आहे. त्यामुळे त्यामध्ये आपण दुरुस्ती करून लवकरात लवकर या गोष्टीला न्याय द्यावा अशी मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो आणि थांबतो.